तावडीचे उपसरपंच झाले बाळासाहेब शिंदे माझ्याकडे आले होते. मला म्हणजे जलपूजनाला येणार का म्हणजे वेळ काढतो. मलाही धरण बघायचं होतं, धरण बघायची मला हौसच आहे. तर एवढी धरणं बांधली तर त्याच्यानंतर जाण्याचा योगच आला नाही. आणि तुम्ही ज्या बलकवडीच्या कौतुकाने नेहमी उल्लेख करता ते धरण गणेशराव अजून नीट बघितलेलंच नाही. खरं सांगायचं तिकडे गेलं की पहिले सगळे गावं गोळा होतात आणि पुनर्वसनाचं असं झालं. पुनर्वसन अजून यांचं कसं चाललंय, दोन्हीकडनं माला मारली ते व्यवस्थित आहे. कमी पडलं तर तिकडनं मागताय. असं ते पहिल्या माणसाला गरज असते. माणसाचा विकास कधी थांबत नाही. परंतु आपल्याकडे लोक ठरवले, रोटी बेटीचे व्यवहार सुरू झाले आनंदात. कारण पुनर्वसन कायद्याने केलं जातं. पुनर्वसनात अडचणी म्हणजे जिथं जातात तिथं शेती करून द्यायची. आपल्याकडच्या बहुतांशी लोकांनी ऐकले दुसरा माणूस असतो ठीक. सावकारांनी माझ्या आजोबांचं कौतुक केलं कारण त्यांनी आजोबांच्या काळात ते लहान असणार. ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला खरं सांगायला येणार होतो. परंतु काही ना काही ते कारणाने इलेक्शन होऊन गेला. नव्याचा आपला पराजय झाला. वेगळा राजकारणात या गोष्टी घडत असतात. इलेक्शन जरी झाली आणि मी 10वी झाल्याने आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया, मूलभूत पाया राजकारणाचा संपला असं मी मानत नाही. कारण आपल्याला मिळालेली मतं ही काय कमी नाही आहे. कोणाकडे आता विषय असा आहे की पुढं काय करायचं. तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे की बाबांनो तुम्ही दुष्काळ बघितलेला नाही, डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाही, तुम्ही रोजगार हमी बघितले नाही, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेलं नाही, तुम्ही मालोजीराजे शेती विद्यालय, मालोजीराजे शिवाजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काहीच बघितलेलं नाही. तुम्ही हे गृहीत धरलेलं आहे. जसं पाणी नसताना असलेलं संस्थान मालोजीराजांनी 36 गावात पाटघर बांधून आणलं त्या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही ठिकाणी यश आलं. निराल्यावर मागे पडले ही वस्तुस्थिती आहे. तिची कारण ती सांगायला मी कुरवलीला आलेलो. मी आलोय एवढ्यासाठी सांगायला आलेलं की ते झालंय लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे. मीच मागाशी आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून घ्या. आपण बोलून जमत नाही. तरुण पिढीला बोलतं करायला पाहिजे. त्यांनी पाणी बघून झालं त्यांचं. पाण्याचं काही त्यांना वैशिष्ट्य राहिलं नाही. बलकवडी जे काय होतं पोरं पोहायला शिकत असते ही परिस्थिती आहे. त्यांना पाणी नसताना काय झाले तुमची आमची पिढी. मला आठवतं पहिल्यांदा अंधार झाला तेव्हा 95 साली ही गोष्ट आहे. वीर धरणात 4 दिवसाचं पाणी राहिलं होतं. तिथे 4 दिवस सगळं सोडून तिकडे इकडे आलो तेवढ्यात ते सासवड घडणार एक ओढा मिळतो वीरला, तिथनं पाणी आलं बसते. अशा परिस्थितीतनं हा तालुका गेला. 36 गावात पाणी होतं व्यवस्थित. मालवीरांच्या लागलं सगळं झालं. आमच्याही काय राहिलं असेल मी म्हणणार नाही विकास करीत हा. आमच्याकडनंही चुका झाल्या असतील, आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनंही काही चुका झाल्या असतील. तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलो. जुन्या लोकांना मी नेहमी 10 वर्ष सांगत आलो की तरुण पिढीला पुढे येऊ द्या. तर तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येते आणि पुढे पुढे बोलत होते कोणाला नाही. ही त्याची वस्तुस्थिती आहे. खरं का गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागतो. हे मान्य आहे की नाही त्याने ठरवावं. त्याची आवड लागते. गावकीचं राजकारण करून कोणाला पाडणं हे फार सोपं आहे. आजकालचा काय सोशल मीडियाचा इतका बोलबाला झालाय की सकाळी देवाच्या नावाचे ग्रुप बघायला लागले लोक. स्टेडिओ काय म्हणते, पंचवार्ता काय म्हणते, त्यांच्यातच अर्धा तास मग थोडं सगळं खरं आहे की नाही एवढं. ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्रमंडळी त्यांना तुमचे संदेश ते बरोबर आहे चुकीचं त्यांना हे कळते. मी तुम्हाला सांगतो ज्याला काय बोलायचं ते बोलू. आता एक माणूस आहे इतका मी काही बोलणार नाही नाव. मला म्हणाला
रामराजांनी पाण्यासाठी काय केलं, आता काय केलं नाही एवढंच विचारायचं मला विचारतात पाण्यासाठी करायचं एमआयडीसीसाठी काय केलं. ठीक आहे, अपुरं पडलं. 6,000 लोक आज त्या कमिटीमध्ये नोकरीला आहेत. मला लागायला तर त्याला टाळी लावायला लोक आपल्यातली निघाले. का तर ते बरोबर मास्तरला मिळालं टेंडर रामराजे पैसे खातो बोलायला तरी काय तुम्हाला काय लोक बोलतील काय नाही बोलणार याच्याकडे लक्ष देत नाही. मी बोलत आहे. मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही. ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे मंडळी, आम्ही राजकारण केले. बाळासाहेब त्यांनी कोण होतं आपलं, एक माणूस नव्हता. श्रीराम सोसायटीची इलेक्शनची पहिली इलेक्शन, तर तिथनं आपण इतकं पोचले. लोकांनी आपल्याला उचलून धरले, कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले, एकत्र राहिलो. आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत. त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता. पण काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसलो. आणि मी अशाच बैठका सगळ्या फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून वधवून की तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा, आम्ही करू शकतो. आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीक चुकलं असेल. पण तुमच्या पुढे जी नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. त्याची कारण काही आज बोलायचं आपल्याला कारण नाही. तुम्हाला अनुभव येत